सर, तुमची एवढी मोठी प्रॉपर्टी घेऊन मी काय करणार? मी तर मला जितके मिळतं तेवढ्यात खूप समाधानी आहे. मला फक्त त्यांना घेऊन जायचं आहे. त्यांना ठीक करायला देवयानी बोलत होती आणि मिस्टर पाटील हसू लागले. तू खरंच वेडी आहेस. जिला पूर्ण हॉस्पिटलची टीम व्यवस्थित करू शकली नाही, तिला तू ठीक करणार? स्वप्न बघतेस का, तेही दिवसा? मिस्टर पाटीलांनी कुत्सितपणे विचारलं. हो, स्वप्न पाहते. मला स्वप्न पाहायला आवडतात. पण हो, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा मी तितकेच प्रयत्न करते. आणि खरंच मी सायली काकूंना बरं करण्याचा प्रयत्न करेन. ती विश्वासाने बोलली. हे बघ, माझी आत्याची बायको सायलीची व्यवस्थित काळजी घेते. शेवटी बहीण आहे तिची. तुला तिची काळजी करण्याची काहीच गरज नाही. तू जाऊ शकतेस. मिस्टर पाटील आता गंभीर होत बोलले. त्या किती काळजी घेतात त्याच्याशी मला काहीच करायचं नाहीये. गावाकडे असताना यमुना आजींना सांगून आले आहे की त्यांच्या मुलीला मी ठीक करेन. बस मला तेच कर्तव्य पूर्ण करायचं आहे. देवयानी बोलली. तू काय स्वतःला एखाद्या मालिकेची हिरोईन समजतेस का? कोणाला तरी सांगून आलीस आणि मग घेऊन जाणार, ठीक करणार, हे सगळं फिल्मी आहे. मिस्टर पाटील बोले. सर, मला तुमची प्रेमकथा माहिती आहे. यमुना आजींनी सांगितली. तुम्ही कॉलेजमध्ये असताना सायली काकूंच्या प्रेमात पडलात. त्यांना पाहण्यासाठी तुम्ही त्यांच्याच परिसरात राहायला गेला. फक्त त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या सायासमोर दिवस दिवस उभे असायचं, फक्त त्यांना भेटता यावं म्हणून. एवढं प्रेम करत होता, अगदी त्यांच्या वडिलांकडे जाऊन तुम्ही त्यांचा हात देखील मागितला. मग लग्नानंतर ते प्रेम कुठे गेलं? त्या वेड्या झाले की तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. खरंच तुमचं प्रेम एवढं स्वार्थी होतं का? देवयानीने विचारलं. मिस्टर पाटीलांचा चेहरा थोडा विचित्र झाला. हे बघ, ज्या गोष्टी पूर्ण माहिती नाहीत त्याबद्दल बोलू नकोस. मिस्टर पाटील रागात बोलले. हे बघा, मला आई नाही. माझ्या भावाला आणि मला त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याच आई दिसली म्हणून मला त्यांना ठीक करायचं आहे. यमुना आजींना एकदा त्यांना भेटवायचं आहे. पण खरंच माझा दुसरा कोणताही उद्देश नाही. देवयानी कळकळून बोलली. मिस्टर पाटीलांनी क्षणभर तिच्याकडे निरखून पाहिले, जणू ते तिच्या मनाचा ठाव घेत होते. माझी बायको तिच्या बहिणीला कुठे जाऊ देणार नाही. तिचं सायलीवर खूप प्रेम आहे म्हणून तर तीच पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी घेते. मिस्टर पाटील सुस्कारा सोडत बोलले. हो, पण काही दिवसापूर्वी त्याच बोलत होते ना की सायली काकूंना कुठेतरी दुसऱ्या देशात पाठवायचंय, जिथे त्यांची चांगली देखभाल होईल. देवयानी बोलली. मिस्टर पाटीलांनी डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. तू आमचं बोलणं चोरून ऐकतेस का? त्यांनी विचारलं. असं काही नाही. सहज कानावर पडलं. देवयानी बोलली. हो, इथे ती ठीक होत नाही. तिला आता झटका आलेला, म्हणून तिला दुसरीकडे पाठवायचं आहे. ते हॉस्पिटल शोधत आहे तिच्यासाठी. मिस्टर पाटील बोलले. ओके, तर मग तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही सायली काकूंना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, तेही दुसऱ्या देशात. देवयानी म्हणाली. वेडे आहेस का? काय विचारतोय मी, तेही तुला? खरंच वेडे आहेस तू. हे काय चाललं आहे? मिस्टर पाटील वैतागून बोलले. हे बघा, मी वचन देते, पुढच्या 1 वर्षात मी त्यांना व्यवस्थित करेन. मग तुम्ही तुमच्या बायकोला सरप्राईज द्या. तसंही त्यांना सायली काकूंना व्यवस्थित पाहायचं आहे. त्या नक्कीच खूप खुश होतील. देवयानी बोलले. मिस्टर पाटील जाम वैतागले. तुला काय करायचंय ते कर, जा. तिला घेऊन. तसंही त्या बाईशी माझं काहीच देणं घेणं नाही. मिस्टर पाटील दात ओठ खात बोलले. देवयानीला थोडा आनंद झाला. ओके, तुम्ही या कागदावर सही करा. उद्याच मी इथून दूर जाते. बोलता बोलता तिचे डोळे पाणवले. मिस्टर पाटीलांनी चष्मा घालून कागद पाहिला. हॉस्पिटलचे पेपर होते, म्हणजे ती सगळी तयारी करून आलेली. त्यांनी रागात त्यावर सही केली. आता तू आणि सायली दोघी जा. पुन्हा तुमचं तोंड दाखवू नका. मिस्टर पाटील बोलले. धन्यवाद सर. ती हलकेच बोटाने डोळे पुसत बोलले. हाय. आवाजाने देवयानी भानावर आली. समोर मिस्टर पाटील येऊन बसले होते. ते लगेच उठून उभी राहिली. हॅलो सर. तिने हसून अभिवादन केलं. बस, ते बोलले. ती मग बसली. इथे का आणि कशासाठी आली आहेस? तू तर बोलली होतीस येणार नाहीस. मग? त्यांनी थेट मुद्द्याला हात घातला. सर, ऑफिसचं काम. ती बोलली. नक्की? मिस्टर पाटीलांनी नजर रोखून विचारलं. हो सर. देवयानी बोलली. तेवढ्यात एक वेटर पाणी आणि ज्यूस घेऊन आला. हॅलो सर. हॅलो मॅम. तो टेबलवर पाणी आणि ज्यूस ठेवत हसून बोलला आणि ऑर्डरसाठी तिथेच उभा राहिला. तुला काय हवं आहे? मिस्टर पाटीलांनी विचारलं. खूप धन्यवाद, पण मला काहीही नको आहे. देवयानी बोलली. ठीक आहे, एक कॉफी? मिस्टर पाटील त्या वेटरला बोलले. ठीक आहे सर. तो वेटर गेला आणि जाताना केबिनचा दरवाजा थोडासा उघडा ठेवून गेला. ती कशी आहे? मिस्टर पाटीलांनी विचारलं.
देवयानीने थोडं चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्या एकदम ठीक आहेत आणि धन्यवाद. कमीत कमी त्या कशा आहेत हे तरी विचारलं. देवयानी उपराधातपणे बोलली. ठीक आहे, मी तिला आता तिच्याबद्दल सांगणार आहे. गेले 9 महिने तिने माझं डोकं खाल्लं होतं. तिला व्यवस्थित जेवणही जात नव्हतं. फक्त त्या बाईच्या काळजीने. आता तिला सांगेन, मग एकदा बंगलोरला घेऊन येईल. पण मिस्टर पाटील बोलता बोलता थांबले. पण काय? देवयानीने विचारलं. तिला आमच्या घरी यायला कधीच मिळणार नाही. तिचा जो काही खर्च असेल तो मी करेन. तू आणि तुझा भाऊच तिचा सांभाळ करा. मी दुप्पट पैसे देईल. मिस्टर पाटील बोलले. देवयानीला खूप वाईट वाटलं. नाही सर, खूप धन्यवाद, पण आईचा सांभाळ करण्यासाठी कोणी पैसे घेतत नाही, देवयानी बोलली. मिस्टर पाटील तिच्याकडे पाहून हसले. हे सगळं बोलायला सोपं आहे. जेव्हा तुझं लग्न होईल किंवा तुमच्या आयुष्यात अडचणी येतील तेव्हा या. ज्या भावना आहेत ना त्या भुरकून उडून जातील. मिस्टर पाटील बोलले. नाही उडणार, मी त्या उडू देणारही नाही, देवयानी ठामपणे बोलली. आणि त्याच वेळी तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं. कुणीतरी बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असल्यासारखं तिला वाटलं. 1 मिनिट सर, ती लगेच बोलली आणि दरवाजाच्या दिशेने गेली. ती दरवाजा उघडण्या इतक्यात बाहेरून दरवाजा उघडला गेला आणि मगाचा वेटर कॉफी घेऊन आतमध्ये आला. ती मग पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसली. त्या वेटरने कॉफी ठेवली आणि तो निघून गेला. देवयानीने दरवाजा दिशेने पाहिलं. आता सुद्धा दरवाजा थोडासा उघडाच ठेवला होता. ती काय बोलणार तोच. ऐक देवयानी, खूप खूप धन्यवाद त्या बाईसाठी, तू जे काही केलं त्यासाठी. पण मिस्टर पाटील पुढे काय बोलणार तेवढ्या सर, कधीपासून ऐकते तुम्ही ती बाई असा उल्लेख करत आहात. हे विसरू नका की त्याच बाईने तुम्हाला कार्तिक सारखा मुलगा पण दिला आहे. देवयानी थोड्या रागात बोलली. हो, दिला आहे, पण तिने त्यापेक्षा आणखीन बरंच काही दिलं आहे. ते चर्चा न केलेलंच बरं. आता मला तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तुला गरज लागेल तेव्हा पैसे माग, मी देईन, पण इथून पुढे पुण्याला यायचं नाही. आणि हो, कार्तिकपासून दूर राहायचं. ऑफिसच्या कामासाठी सुद्धा त्याच्या कंपनीशी संबंधित कुठलीच कामं घ्यायची नाही. कारण आता तिचं लग्न आहे आणि ते एकदम निर्विघ्न पार पडावं असं मला वाटतं, मिस्टर पाटील रागात बोलले. त्यांचं शेवटचं वाक्य ऐकून देवींच्या पायाखालची जमीन सरकली. काय? लग्न? तिने कचरत विचारलं. हो, कार्तिक आणि किरण दोघे एकमेकांना पसंत करतात, म्हणून आम्ही त्यांचं लग्न ठरवत आहात. आजच मला हे कळलं. येत्या काही दिवसात साखरपुडा आणि मग लग्न असेल. म्हणून जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तू पुण्याला कोणत्याच कारणासाठी यायचं नाही, मिस्टर पाटील बोलले. देवयानी पूर्ण शॉक झाली होती आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून पाणी झरत होतं. हातपाय लटपटत कापत होते. बघ, मला माहीत आहे तू त्याच्यावर प्रेम करतेस, पण कृपया आता पुढे जा. किरण त्याच्यासाठी योग्य आहे, आमच्या नात्यातील आहे. शिवाय आजच कार्तिक आणि किरणने एकमेकांना प्रपोज केलं, म्हणून आता तू त्याचा विचार सोडून दिलास तर बरं होईल. तुझ्यासाठीच. मिस्टर पाटील तिच्या डोळ्यातील पाणी पाहून निर्विकारपणे बोलले. माफ करा सर, देवयानी बोलली आणि टेबलला पकडून उठली. पण पुढे पाऊल टाकायला तिच्या पायात शक्तीच नव्हती. पाय एका जागी खिळून राहिले होते. खूप प्रयत्न करून कशीबशी ती त्या केबिनच्या बाहेर पडली आणि तेथून वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममध्ये येताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देतच ती तिथे जमिनीवर बसली, दोन्ही गुडघे पोटाशी पकडून. आता मात्र तिने हमसून हमसून रडायला सुरुवात केली. काश तू माझा झाला असतास, माझ्या नशिबात लिहिला असतास. काश तू विश्वासारखाच असतास, माझ्या प्रत्येक श्वासात मिसळला असतास. पण नशिबाने साथ दिली नाही. तू जवळ असूनही माझा झाला नाही. तुझ्यासोबत थोडंसं हसायचं होतं, पण तुझ्या प्रेमानेच मला रडवलं. काही पूर्ण जगाने जणू तिला वाळीत टाकल्यासारखं वाटत होतं. तिच्या मनात एवढं नैराश्य आणि उदासीनता भरली होती की त्यात फक्त कार्तिकचं लग्न, प्रपोज एवढे शब्द फिरून फिरून घुमत होते. देवाने आज तिचा जीव तिच्यापासून हिरावून घेतल्यासारखं तिला वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. हातापायांची थरथर काही केल्या कमी होत नव्हती. आता इथेच आपला प्राण निघून जावा अशी इच्छा होत होती तिला. पुढचं आयुष्य जगायचं नव्हतं, कारण त्यात काही उरलंच नव्हतं. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. तिने डोळे पुसले आणि उठून दरवाजा उघडून बाहेर आली. समोरची एक बाई विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होती. सॉरी, ती बोलली आणि बेसिन समोर जाऊन उभी राहिली. पूर्ण चेहऱ्याला आडबळक झाला होता, पण तिचं लक्ष नव्हतं. तिने थरथरत्या हाताने नळ सुरू केला आणि त्याचं थंड पाणी तोंडावर शिंपडलं. पूर्ण चेहऱ्याला चणचण जाणवली, कारण चेहरा सुजला होता. थंड पाण्यामुळे
त्यावर वेदना होऊ लागली. तिला तिथेच बसावंच वाटत होतं, कारण शरीरात खरंच काहीच जीव नसल्यासारखी तिची अवस्था झाली होती. तरीही ती तशीच पुन्हा केबिनमध्ये आली. एव्हाना मिस्टर पाटील निघून गेले होते. टेबलवर एक चिठ्ठी पडली होती. तिने ती उचलली. आशा करतो आता पुढे मला तू दिसणार नाहीस, बाय, एवढंच त्यावर लिहिलं होतं. पुन्हा एकदा तिला हुंदका फुटला. तिचा कंठ दाटून आला. ती तशीच त्याच खुर्चीवर बसून राहिली. मॅडम, तुम्हाला काही हवं आहे का? मगाच्या वेटरने विचारलं. ती काहीच बोलली नाही. तिचं लक्षच नव्हतं. तो वेटर मात्र तिच्याकडे पाहून थोडासा नाराज झाला. हरामखोर कार्तिक पाटील, तू खरंच हरामखोर आहेस. मला वाटलं होतं की तू किमान या मुलीवर प्रेम केलं असेल, पण नाही, तू हृदयहीन होतास आणि आहेस. हिला प्रेमात वेळ केलेस आणि आता लगेच दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला चाललास. खरंच तुझं मन का भरत नाही? लगेच कसं तू एखाद्या व्यक्तीला विसरू शकतोस? तू तर तुझ्या बहिणीसोबत काय झालं ते पण विसरलास. म्हणून तर आता पोलिसही शोध घेताना दिसत आहेत ना. तू कधी पोलीस स्टेशनमध्ये जातोस? असा कसा निर्दयी आहेस तू? पण जे झालं ते बरंच झालं. तसे तू या देवीच्या लायक नाहीस. ही म्हणजे एखादी देवदूत आहे आणि तू सैतान. आता किमान मला या निष्पाप निर्मळ मनाच्या देवेनेला त्रास तरी द्यावा लागणार नाही. पण तुला मात्र त्रास नक्कीच देणार, आणि तोही आता आरपार. आता बस झालं तुझं जगणं. आता थेट तुला मारणार. पण आधी मला बघू दे तू लग्न किती थाटामाटात करतोय. तोच थाटमाट आणि तुझी इज्जत सगळी मातीमोल करणार आणि मग तुला मारणार. हा शब्द आहे या विनोद कुमारचा. राहिलेले दिवस जग आता, आनंद करून घे, कारण आता तुला जगायला जास्त मिळणार नाही. तो वेटर मनातच क्रूर हसत बोलत होता. त्याची नजर अजूनही देवयानीवर होती. ती अजूनही रडत होती. कदाचित तिला आसपास तर काहीच भान नव्हतं. त्याला थोडं वाईट वाटलं. मॅडम, तुम्हाला काही मदत हवी आहे का? त्याने मृदू आवाजात विचारलं. देवयानी भानावर आली. तिने पटकन डोळे पुसले आणि आसपास पाहिलं. एअरपोर्ट कुठे आहे? तिने कोरड्या घशातून कसेबसे शब्द काढून विचारलं. मॅम, बाहेर टॅक्सी मिळेल, नाहीतर मी टॅक्सी मागवू का? त्याने विचारलं. नको, मी जाते. ती सैरभैर होऊन उठली आणि पर्स घेऊन बाहेर पडली. ती जाताच तो टेबलजवळ आला आणि तिथल्या खुर्चीवर बसला. त्याने त्याच्या डोक्यावरची टोपी टेबलवर ठेवली आणि तिथे पडलेली चिठ्ठी उचलली. बाप आणि मुलगा दोघे सारखेच, साले एकत्र मरणार आहेत, तेही या विनोद कुमारच्या हातून. बस आणखीन काही दिवस. विनोद कुमार मागे मान टेकवून छद्दीपणे हसत बडबडला आणि त्याने त्याच्या छोट्याशा मिशेवरून हात फिरवला. सकाळीच त्याला खबर मिळाली होती या हॉटेलमध्ये मिस्टर पाटील आणि देविनीच्या नावाने आरक्षण केल्याचे. तेव्हापासून तो इथे त्यांची वाट बघत होता. खरं तर जेव्हापासून देवयानी पुण्यामध्ये आली होती तेव्हापासून तो वाट बघत होता. कधी कार्तिक आणि देवयानी एकत्र येऊन त्यांचं प्रेम कबूल करतात, पण ते एकत्र त्याला दिसले तेही किरणचा वाढदिवस साजरा करताना, आणि आज कळत होतं की ते लग्नही करत आहेत. म्हणजे आधी त्याला मिळालेली खबर पक्की होती. कार्तिक खरंच देवयानीला कधीच विसरून गेला होता. त्याची चूक झाली होती. कार्तिक आणि देवयानीबद्दल समजून घेण्यात त्याने एक सुस्कार सोडला आणि उठून बाहेर पडला त्याच्या दुसऱ्या तयारीसाठी. इकडे देवयानी अजूनही शॉकमधून बाहेर आली नव्हती. ती रस्त्यावर जाऊन उभी होती. एखादी टॅक्सी पकडायची पण तिला सुचत नव्हतं. डोळ्यातून अखंड पाणी वाहत होतं. मध्ये मध्ये काही लोक तिला ढकलून सुद्धा जात होते, पण तिचं लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचं तुटलेलं प्रेम आणि कधीही जोडता येणार नाही असं हृदय होतं. बाळा, ठीक आहेस ना? आवाजाने तिने बाजूला पाहिलं. एक आजोबा तिच्याकडे थोड्या केविलवाण्या नजरेने पाहत होते. त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी करुणा दिसत होती, जी केव्हापासून तिला कुठेच दिसली नव्हती. तिला पुन्हा एकदा हुंदका फुटला आणि ती तोंडावर हात ठेवून रडायला लागली. अगं, काय झालं? रडू नकोस, सगळं ठीक होईल. मी तुला आशीर्वाद देतो. जा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. ते ओल्या डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलले. तेवढ्यात तिच्यासमोर टॅक्सी येऊन थांबली. तिने डोळ्यांनीच त्याला धन्यवाद दिले आणि गाडीत जाऊन बसली. एअरपोर्ट, ती डोळे पुसत बोलली. ड्रायव्हरने समोरच्या आरशात तिला पाहिलं आणि गाडी सुरू केली. तिने खिडकीला डोकं टेकवून डोळे मिटले. अश्रू अजूनही थांबत नव्हते. त्या अश्रूमध्ये सुद्धा आजपर्यंत त्याच्यासोबतचे क्षण दिसत होते. मनात जुन्या आठवणी उचंबळून येत होत्या आणि त्यामुळे तिला जास्तच हुंदका येत होता. मॅडम, एअरपोर्ट, ड्रायव्हर बोलला. तशी तिने यंत्रावर डोळे उघडले आणि पर्समधून जितके पैसे हाताला येतील तेवढे काढून त्या ड्रायव्हरला दिले आणि तशीच बाहेर पडली.
या सगळ्यात ती एवढी सूटबूट हरवून बसली होती की तिच्या हातात बॅग वगैरे काही नाही हे सुद्धा तिच्या लक्षात नव्हतं. मागून तो ड्रायव्हर हाक मारत होता, पण ती फक्त पुढे पुढे चालत होती. 1-2 वाहनं अगदी तिच्या जवळ येऊन ब्रेक मारून थांबली, तरीही ती मात्र शुद्धीवर येत नव्हती. अरे, आत्महत्या करायची आहे का? एक कारवाला तिला ओरडला सुद्धा, पण ती चालतच जात होती. मॅडम, तुम्ही बॅग वगैरे काहीच आणली नाही. तुमचा पासवर्ड पण नाहीये कदाचित. चला, मी तुम्हाला तुमच्या हॉटेलकडे जायला टॅक्सी करून देतो. कोणीतरी सूटबूटवाला माणूस तिच्याकडे पाहून बोलत होता. कुठेतरी त्याला पाहिलं होतं तिने, पण सध्या ती जाणीवेच्या पलीकडे होती. काही विचार न करता ती त्याच्या मागोमाग गेली. त्याने तिला एका वेगळ्याच रस्त्याने एअरपोर्टच्या बाहेर काढलं आणि कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला. मॅडम, त्या गाडीत जाऊन बसा. त्याने समोरच्या पॉश अगदी नव्या कोऱ्या गाडीकडे इशारा केला. देवयानीने मान तिरपी करून त्या गाडीकडे पाहिलं आणि काहीही विचार न करता ती त्या गाडीत जाऊन बसली. ती आता रडून रडून एवढी थकली होती की गाडीत बसताच तिने मागच्या सीटवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. पूर्ण चेहरा सुकला होता, पण अजूनही डोळ्यातून पाणी येत होतं. शरीराचं तापमानही आता वाढलं होतं. शरीरात अशक्तपणा इतका जाणवत होता की कुठल्याही क्षणी ती खाली कोसळेल असं वाटत होतं. सध्या तरी तिला कुठल्या तरी वाईट स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं, पण दुःख मात्र जीवघेणं जाणवत होतं. तेवढ्यात कपाळावर एक थंडगार आणि ओळखीचा स्पर्श जाणवला आणि आता मात्र तिने दचकून डोळे उघडले आणि शेजारी पाहिलं. तो तिच्याकडे पाहत होता, काळजीने, वेदनेने. आता मात्र तिला स्वप्नातून एकदम खाडकन उठल्यासारखं वाटलं आणि तिला जोरात हुंदका फुटला. पण ती काही प्रतिक्रिया देणार त्याआधीच त्याने पटकन आवेशाने तिला मिठीत घेतलं. देव, रडू नकोस. तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत बोलला. सोडा, मला तुमचा तिरस्कार आहे कार्तिक सर, सोडा, मला तुमचा तिरस्कार आहे. ते त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत आणि मिळालेल्या थोड्याशा जागेत त्या छातीवर वार करत ओरडत होती, पण तो मात्र तिला थोडंसुद्धा दूर जाऊ देत नव्हता. मला माफ कर देऊ, प्लीज. तो तिच्या डोक्यावर केस करत विनवणी करत होता. ती मात्र रडत आवेगाने त्याच्यापासून सुटण्याची धडपड करत होती. त्याच्या पाठीवर मिळेल त्या जागी हाताने मारण्याचा प्रयत्न करत होती. त्याने त्याच्या मानेवरही नखाने ओरबडलं, पण